हॅलो दोस्तो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मला काही जणांनी विचारलं होतं की सर INCचं जे रजिस्ट्रेशन आहे, NRTS रजिस्ट्रेशन किंवा NUID कार्ड जे मिळतं आपल्याला, तर ते गरजेचं आहे का आणि ते कसं करायचं. तर आपल्याकडे जर स्टेट नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आहे तर तुम्ही इझिली तुमचं जे NUID कार्ड आहे तुम्हाला तयार करून मिळू शकतं. त्याच्यासाठी सिंपल प्रोसेस आहे, ती आपण फक्त या चार्ट माध्यमाद्वारे थोडं समजून घेऊ. याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही काही प्रॉब्लेम येतात, ते कुठे येतात आणि कोणत्या स्टेपवर येतात त्याच्यात मी तुम्हाला प्रॉपरली गाईड करेल. जो डिटेल फ्लो आहे, कुठे लॉग इन करायचं, कसं करायचं, तोही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेल. पहिले आपण फ्लो जाणून घेऊया. सगळ्यात पहिले कसं होतं काही वर्षापूर्वी म्हणजे 2020पासून ही NRTS सुविधा सुरू झाली होती. तर एजंट लोक जे यायचे ते इन्स्टिट्यूट लेवलला किंवा हॉस्पिटल्सला, बऱ्याचशा हॉस्पिटलला जाऊन ते फिजिकली व्हेरीफाय करायचे आपल्याला, किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन ते करायचे फिजिकली जाऊन, म्हणजे आपल्याला समोर त्यांच्यासोबत जाऊन ते रजिस्ट्रेशन करावं लागायचं. पण त्याच्यानंतर ऑनलाईन सुविधा सुरू झाल्या 2022पासून. तर त्याच्यासाठी काय, सगळ्यात पहिले आपण जे नर्स म्हणजे जे नर्सिंग ऑफिसर त्यांना काय करायचं आहे, वेबसाईटवर जायचं. INCची जी NRTSची वेबसाईट आहे त्यावर जायचं. नेमकी ती कुठली आहे, NRTS लॉग इन. जर तुम्ही सर्च केलं NRTS INC लॉग इन किंवा NRTS लॉग इन सर्च केलं तर तुम्हाला सर्वात पहिले ती वेबसाईट तुम्हाला दिसेल. तीही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेलच. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला काय लागणार आहे, या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला एक मिनिट डन. या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला मेल ID, याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड सेट करायचं आहे आणि तुमचे बेसिक डिटेल जसं की रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर, हे याद्वारे तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बॅक टू लॉग इन करायचं. रजिस्ट्रेशन झालेलं आहे, नंतर तुम्ही लॉग इन कराल. लॉग इन केल्यावरती तुम्हाला डिटेल्स विचारण्यात येतील, म्हणजे तुमचं नाव, परत तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे, तुमचं बेसिक एज्युकेशन कुठे झालं आहे, म्हणजे 10th 12th तुम्ही कुठे केलं आहे, तुमचं रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही कॉलेज कुठून केलं, तुमचं कॉलेजचं नाव, कॉलेजचा पत्ता, कॉलेजचं सुरुवात म्हणजे कधीपासून झाली आणि तुमचा लास्ट डे ऑफ कॉलेज काय होता ते तुम्हाला विचारण्यात येईल. या सर्व डिटेल्स तुम्ही टाकल्यानंतर सबमिट जेव्हा कराल तुमचं ॲप्लिकेशन, ते जाईल तुमचं SNRC म्हणजे स्टेट नर्सिंग रजिस्ट्रेशन काउन्सिल जे आहे आपलं, म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबईकडे हे जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय MNC आपलं जे आहे ते व्हेरीफाय करेल. म्हणजे स्टेट नर्सिंग काउन्सिल पर्टिक्युलर हे कुठल्याही स्टेटला NRTS आहे, कारण ऑल ओव्हर इंडिया आहे. त्याच्यामुळे पर्टिक्युलरली मी फक्त महाराष्ट्र रिलेटेड बोलतो आहे म्हणून सांगतो आहे. MNC हा शब्द मी उच्चारेल बऱ्याच वेळा. ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन करेल आपलं MNC. ठीक आहे, MNC करणार. त्याच्यासोबत काय काय लागणार आपल्याला, तर ते आपल्याला या डिटेल्समध्ये ना आपल्याला एक फोटो लागेल, एक सिग्नेचर लागेल, आधार बायोमेट्रिक ते आधार OTP बेस्ड सिस्टम विचारायला आपल्याला, आणि सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन. हे सगळं ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे जे काही फोटो कॅप्चर वगैरे असेल, आधार बायोमेट्रिक, सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, याचे तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट येतात. त्यासाठी तुम्हाला मेल, तुमच्या SMS नोटिफिकेशन, आणि या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला लॉग इन जाऊन तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही पोचलं, इथपर्यंत तुमचं सर्व व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत MNCच्या लेवल 2ला तुमचं ॲप्लिकेशन जाणार. त्याच्यानंतर ते रिव्हेरीफाय करणार, परत सेम प्रोसिजर. आता तुम्हाला परत आधार बायोमेट्रिक वगैरे अपलोड करायची गरज नाही आहे इथे. याच्यानंतर जेव्हा तुम्हाला टिक भेटेल, याच्यानंतर जेव्हा तुमचं क्लिअरन्स होईल, तेव्हा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डिजिटली साईन होतील आणि एक सर्टिफिकेट जनरेट होईल की तुमचं NRTS रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, आणि मग तुम्हाला NUID कार्ड भेटेल. NUID कार्ड तुम्ही ऑनलाईनही ऑप्शनमध्ये ठेवू शकता किंवा ऑफलाईनही तुम्ही मागवू शकता. तर ऑफलाईन जर मागवलं तर दिलेल्या ॲड्रेसवरती ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर इथे व्हेरिफिकेशन लेवलमध्ये काही प्रॉब्लेम आलाच, जर या व्हेरिफिकेशन लेवलला तुम्ही फेल्युअर झाला, तर तुमचा ॲप्लिकेशन फ्लो लगेच तुम्हाला वापस येईल आणि तुम्हाला मेल किंवा मेसेज येऊन जाईल. किंवा होऊ शकतं की सेकंड लेवललासुद्धा तुमचं ॲप्लिकेशन रिव्हर्ट होऊ शकतं, तर ते स्टेज 1 ऑफिसरकडे येईल आणि मग नंतर वापस चालले जाईल. हा वर्क फ्लो आहे. माझं स्वतःचं जेव्हा मी रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा खूप वेळ लागला. बऱ्याच वेळा काही काही डॉक्युमेंट्स क्लिअर नसतात किंवा त्यांना रिपीट ते हवे असतात. तर मी जेव्हा MNCला कॉन्टॅक्ट केला की माझं ॲप्लिकेशन बरेच दिवस झाले, म्हणजे तुमच्याकडेच आहे, पेंडिंग आहे, MNC लेवललाच पेंडिंग आहे, लेवल 1ला,
तर काही प्रॉब्लेम आहे का? तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट एकदा आम्हाला मेलद्वारे पाठवा. तर मी त्यांना दिलेल्या मेलवरती माझे सर्व डॉक्युमेंट्स पाठवले होते आणि त्यांनी लगेच व्हेरीफाय करून स्टेज 2ला पाठवलं आणि स्टेज 2नेही ते डॉक्युमेंट्स जे मी मेल केलेले ते व्हेरीफाय करून लगेच माझं डिजिटल सिग्नेचर करून NUID कार्ड डिस्पॅच केलेलं. तर अशा प्रकारे हा फ्लो असतो. तर आपण एकदा वेबसाईटकडे जाऊया. तर अशा प्रकारे तुम्हाला NRTS रजिस्ट्रेशन हे सर्च करून घ्यायचं आहे. ही असं जर तुम्ही तुमच्या कीबोर्डवरती टाईप केलं किंवा तुम्हाला ही एक वेबसाईट इथे दिसून येईल. लगेच तुम्ही याच्यावरती जर क्लिक केलं, ठीक आहे, तर तुमच्यासमोर ही एक वेबसाईट ओपन येईल NRTS. याच्यावरती तुम्ही लगेच ओपन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काही व्ह्यू तुमच्यासमोर येईल. एक विंडो तुमच्यासमोर अशी ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही राईट साईडला तर बघू शकता इथं सी ॲप्लिकेशन फ्लो, जो की मी तुम्हाला आत्ताच समजून सांगितलं, एक्सप्लेन केला आहे. न्यू युजर आणि लॉग इन. जर तुम्ही ऑलरेडी युजर आहात, ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे, तर तुम्ही याच्या थ्रू जाऊ शकता. आणि न्यू युजर असाल तर तुम्हाला न्यू युजरवरती टच करायचं आहे. तर न्यू युजरवरती जेव्हा आपण टच करतो तर या वेबसाईटमध्ये थोडेसे लॅग दिसायला मिळतात तुम्हाला. त्याच्यामुळे थोडं प्रिकॉशियसली झूम करून प्रॉपरली त्याच याच्यावरती टिक करायचं, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. एनरोलमेंट रजिस्ट्रेशन, नर्स विथ NUID, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी NUID कार्ड आहे आणि तुम्हाला, म्हणजे काही जणांनी जेव्हा ऑफलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं, म्हणजे फिजिकली व्हेरिफिकेशन झालं होतं, तेव्हा त्यांना NUID कार्ड भेटलं होतं, पण ते रजिस्टर्ड नव्हते इथे. तर त्यांच्यासाठी ही सुविधा आणि इन्स्टिट्यूट रजिस्ट्रेशनसुद्धा इथं आपण करू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, एनरोलमेंट रजिस्ट्रेशन करायचं. ठीक आहे, आपलं काम हे आहे. तर ते आपण याच्यावरती टच करून घ्यायचं. तर बेसिक तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी आहे ना, तुमचा मेल ID इथं विचारण्यात येईल, जो की मी तुम्हाला सांगितला होता मेल ID. नंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड तुम्ही सेट केला आहे, तोच रिटाईप, रिव्हेरिफिकेशन आपण करतो. पासवर्डमध्ये काय पाहिजे तुम्हाला, 8 कॅरेक्टर्स पाहिजे, कॉम्बिनेशन ऑफ नंबर, स्पेशल कॅरेक्टर, XYZ @ काही तुम्ही त्याच्यात टाकू शकता. ठीक आहे. कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, X कॅपिटल, ZYZ स्मॉल J कॅटाकॅस तुम्ही टाकू शकता. हे रजिस्ट्रेशन कोण करतं आहे, तुम्ही स्वतः करताय, तर तुम्हाला नर्सवरती टिक करायचं आहे. ठीक आहे. रोलमध्ये हे ऑटोमॅटिकली तुम्ही इथे रोल टाईप नर्स सिलेक्ट केल्यानंतर, ठीक आहे, आता हे जर मी सिलेक्ट केलं तर तो ऑप्शन इथून निघून जातो. त्याच्यानंतर पुढे काय, रजिस्टर्ड ॲज RNRM, जे काय तुम्ही रजिस्ट्रेशन झालं असेल ते याच्यात तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, इथे तुमचं जे इथे येईल, इथे तुमचं RNRM तुम्ही सेट केलं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, इथं तुमचं नर्सिंग काउन्सिल कुठलं आहे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, फुल नेम, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID आणि इथे तुमचा मोबाईल नंबर, आणि हे टाकून तुम्ही सबमिट करायचं. हे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड तुमचं भेटून जाईल. म्हणजे युजरनेम तुमचा मेल ID असणार आहे आणि पासवर्ड जो तुम्ही सेट केला आहे तो असणार आहे. मेलवरती तुम्हाला कन्फर्मेशन येऊन जाईल की तुम्ही सक्सेसफुली INCच्या वेबसाईटवर रजिस्टर्ड झालेला आहात. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला शेवटी येईल बॅक टू लॉग इन हा ऑप्शन येईल. सर्व रजिस्ट्रेशन सबमिट झाल्यानंतर तर आपण बॅक टू लॉग इनवरती जायचं आहे. याच्यामध्ये इथे तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन येईल. न्यू युजर, आता तुम्ही लॉग इन ID तुमची क्रिएट झालेली आहे, तर तुम्ही इथे लॉग इनवरती जेव्हा क्लिक कराल तर तुम्हाला इथेच विंडो ओपन येईल. युजर नेम आणि पासवर्ड तुमचं इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. लॉग इन विथ मोबाईलही इथं ऑप्शन आहे किंवा लॉग इन विथ ईमेल ID, हे 2 ऑप्शन तिथे दिलेले आहेत. जर युजर नेम पासवर्ड तुम्हाला आठवत नसेल. लॉग इन केल्यानंतर सेम तुम्हाला जसे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, बेसिक डिटेल्स आहेत, त्याच्यामध्ये मी जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पर्सनली लॉग इन करा, कारण माझा अकाउंट ऑलरेडी क्रिएट आहे, तर मला तो ऑप्शन येणार नाही की मी काय डॉक्युमेंट कुठे अपलोड करायचे. तर पर्टिक्युलर त्याच्याखाली दिलेलं आहे किती साईजचा कुठला PDF फॉर्मॅट पाहिजे, PNG पाहिजे, ते प्रॉपर तुम्ही अपलोड करायचं. आणि जर काही क्वेरी येत असेल, कुठल्या लेवलला तुमचं स्टक होत असेल, काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे. तर काहीतरी डेमोग्राफिक डेटा, बेसिक डेटा आपण इथं बघून घेऊया. NRTSने दिलेलं आहे. एनरोल्ड किती नर्सेस आहेत इंडियामध्ये इतके, आयडेंटिफाय आणि व्हेरीफाईड इतके आहेत, NUID इतके इश्यूड झालेत. ठीक आहे. 9,86,528 आणि हे अप्रूव्ड झालेत, म्हणजे यांना अप्रूव्ड झाल्यानंतर NUID कार्ड भेटणार आहेत. इथे काही क्विक लिंक्स पण त्यांनी दिलेले आहेत, जशी की अपडेट युअर मोबाईल नंबर, काही अपडेट करायचं असेल, सर्व्हिस डिटेल्स, तुम्ही जॉब्स एक सोडला आहे दुसऱ्या ठिकाणी जॉईन करताय तेही इथे अपडेट करायचं आहे. NRTS ॲप्लिकेशन स्टेटस, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे रजिस्ट्रेशन झालं आहे, म्हणजे जे प्रोसेसमध्ये आहे ते कुठल्या लेवलला आहे.
ते तुमचं SNRC 1 लेवलला आहे, SNRC 2 लेवलला आहे, हे तुम्हाला चेक करायचं आहे. किंवा INC लेवलला ते अपलोड होऊन तुमचं NUID कार्ड डन होतं आहे की नाही हे तुम्हाला इथं तुम्ही चेक करू शकता. चेक युअर NRTS ॲप्लिकेशन स्टेटस. ठीक आहे. रिजेक्टेड लिस्ट इथे असे आणि हेल्प डेस्क आहे, इथे तुम्ही काही क्वेरी असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा तुमचं जेव्हा तुम्हाला इथे NRTSमध्ये ॲप्लिकेशन स्टेटस कळेल तर तुम्ही तुमच्या MNCला डायरेक्ट मेल करून तुमचा काय इश्यू आहे तो सॉल्व करून घेऊ शकता. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हवे तितक्या लोकांसोबत तुम्ही शेअर करा. कारण NRTS रजिस्ट्रेशन जे आहेत की आता नवीन इन्स्टिट्यूट जे झाले, एम्स झाले, एम्स सेंट्रल लेवलचं इन्स्टिट्यूट आहे, तर बरेचसे असे एम्स आहेत की ते तुम्हाला डिमांड करतात की NRTS रजिस्ट्रेशन तुमच्यासाठी मॅन्डेटरी आणि आम्हाला तेच हवं आहे. आम्ही स्टेट नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन जे आहे ते व्हॅलिड मानू, पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्हाला NRTS रजिस्ट्रेशन हवं आहे. कारण INCने सुद्धा सांगितलं आहे की नॅशनलाइज्ड रेकॉर्ड जो आहे, जो डेटा आहे तो INCला ठेवायचा आहे. त्याच्यामुळे तो होत जाईल, डिमांडिंग करत जातील. जे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे किंवा जे सेंट्रल इन्स्टिट्यूट आहेत या गोष्टीसाठी डिमांड करतील. सो तुम्ही आधीच तयार राहायचं आहे, आधीच तुम्ही ॲप्लिकेशन टाकायचं आहे, NUID तुमचं बनवून ठेवायचं आहे. ठीक आहे. आपलं MNCचे रजिस्ट्रेशन सारखंच आपलं INCचंही रजिस्ट्रेशन रिन्युअल होत असतं. सो ते कधी होतं, काय होतं ते तुमच्या NUID कार्डवर त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. अशाच काही माहितीसाठी जुळेल आमच्यासोबत. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.